हॅलो फ्रेंड्स, आज आपण जो टॉपिक बघणार आहे तो आहे कॉम्प्रेसर वर्किंग. जर तुम्ही बघितलं असेल, आपण घरगुती जे रेफ्रिजरेटरमध्ये जर तुम्ही बॅक साईडला जर बघितलं तर एक आपल्याला ब्लॅक कलरमध्ये कॉम्प्रेसर दिसतो. तर त्याचं जे वर्किंग आहे ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे. ॲक्च्युली तो कसं काम करतो. तर मित्रांनो, बेसिकली याचं वर्किंगमध्ये काय आहे, जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये काय असतं, पिस्टन सिलेंडर असेंब्ली असते. तर जो गॅस असतो तो पिस्टन सिलेंडर असेंब्लीमध्ये स्टोअर होत असतो. जर तुम्हाला सांगायचं झालं आहे, आता ऍक्च्युली होतं काय, आता याचं जर तुम्ही बघितलं पुढे काय होतं, सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोक मध्ये काय होतं, माझा जो गॅस आहे तो त्याच्यामध्ये फिल होणार आहे. आता जर गॅस फिल करायचा असेल, आपल्याला माहिती आहे माझ्या सिलेंडरचं व्हॅल्यूम एवढं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, हा जो पिस्टन आहे त्याला मूव्ह करावं लागेल खाली. त्याच्यानंतरच काय होईल, याच्यामध्ये स्पेस क्रिएट होईल. आणि स्पेस क्रिएट झाला म्हणजेच काय, तिथे निगेटिव्ह प्रेशर क्रिएट झाला. आणि निगेटिव्ह प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काय होईल, जो आपला गॅस आहे तर तो या केसमध्ये फिल होईल. हा जो गॅस आहे या केसमध्ये फिलअप होईल. आणि आपला जो पिस्टन आहे तो डाऊनवर्ड फॉरवर्ड होणार आहे या सिलेंडरमध्ये. तर त्याच्यानंतर जो दुसरा स्ट्रोक बघितला आपण, दुसरा जो स्ट्रोक आहे, हा जो गॅस आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये सिलेंडरमध्ये, तर त्याच्यामध्ये काय होतं, आता हा कॉम्प्रेशन स्ट्रोक होतं. म्हणजेच काय, जो गॅस अवेलेबल आहे त्याला आपण कॉम्प्रेस करण्याचं काम करतो. म्हणजेच काय, याच्यामध्ये हा जो गॅस अवेलेबल आहे याला आता आपण कॉम्प्रेस करणार आहे. आता आपल्याकडे हा पिस्टन आहे, हा जो पिस्टन आहे हा काय होणार आहे, फॉरवर्ड होणार आहे, म्हणजे मूव्ह अपवर्ड होणार आहे. जर आता याच्यामध्ये बघितलं, हा जो पिस्टन जो खाली गेला होता, सक्शन प्रेशर क्रिएट झाला तेव्हा, आता नंतर काय होईल, त्याच्यानंतर आपली ही जी वॉल आहे, या साईडची जी वॉल होती इथे ही क्लोज होऊन जाणार आहे. आता इथे एक वॉल असते, तर ही पण या सेक्शन मध्ये क्लोज असतात. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, आपला जो पिस्टन आहे तो वरच्या डायरेक्शनला फॉरवर्ड होत असतो. तर या केसमध्ये काय होतं, आपले बोथ वॉल क्लोज असतात, याच्यामध्ये कॉम्प्रेशन असतं. म्हणजे जे आपला गॅस आहे, सपोज R600 गॅस आहे, हा याच्यामध्ये कॉम्प्रेस होत असतो. तर याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण पिस्टनचा थोडा दाब वाढल्यानंतर काय होईल, त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर वाढून जातं. या केसमध्ये काय होतं, आपलं टेम्परेचर पण राईज होतं आणि प्रेशर पण राईज होतं. प्रेशर पण राईज होतो आणि टेम्परेचर पण राईज होतो या केसमध्ये. आणि आपला जो डिलिव्हरी स्ट्रोक जो आहे, या केसमध्ये काय होत असतो, आपला जो पिस्टन आहे तो अपवर्ड डायरेक्शननी मूव्ह होत असतो. तर या केसमध्ये काय, आपला जो गॅस आहे तो प्रेशर दाब वाढल्यामुळे, पिस्टनचा दाब वाढल्यामुळे काय होतं, तो हाय प्रेशरनी ही इथली वॉल ओपन करत असतो, डिस्चार्ज वॉल. तर याच्यामुळे काय होतं, आपला इथे कंडेन्सर जोडलेला असतो. तर ह्या कंडेन्सरला जोडून तो वर कंडेन्सरला मूव्ह करत असतो, हा काय जात असतो. तर यालाच आपण म्हणतो डिलिव्हरी स्ट्रोक. तर या बेसिक